नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण ही भाजी बघणार आहोत. तर ह्या भाजीला आमच्या इकडे आंबाड्याची भाजी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. तर ही भाजी जी आहे का मी स्वच्छ अगोदर निसून घेतलेली आहे, पानं काढून घेतली आणि ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याला माती वगैरे काही लागलेली असेल तर ती सर्व निघून जाईल. आता काय करायचं, एका मी भांड्यामध्ये इथे पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी आहे आणि आता आपल्याला ही भाजी या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला ही भाजी जास्त दिसत आहे, पण मी तुम्हाला 1 मिनिटानंतर लगेच दाखवते. एकदम कमी होते ही भाजी. आता जरी तुम्हाला शिजते वेळेस, टाकते वेळेस जास्त वाटली, तरी पण शिजल्यानंतर एकदम कमी होते ही भाजी. तर आता आपल्याला काय करायचं, ही थोडा वेळ शिजवून घ्यायचं. मी तुम्हाला 1 मिनिटात लगेच दाखवते की ती भाजी आपली कमी झालेली आहे. बघू शकता 1च मिनिट झालेला आहे. तर गरम पाण्यामध्ये ही भाजी मिसळल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता भाजी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. तर आता याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी ज्वारीची कणी घेतलेली आहे. ज्वारी आहे का ती मिक्सरला बारीक केली, थोडी जाडसर त्याची भरड करून घेतलेली आहे. पीठ वगैरे घेतलेलं नाही त्याचं, आणि जी कणी असते का अर्धवट ज्वारी झालेली ती घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला झाकण लावून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. मस्त आपली ही भाजी शिजलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ही भाजी जी आहे का खाली काढून घ्यायची आणि छान अशी घोटून घ्यायची आहे. पाणी वगैरे काढून घ्यायची नाही. तुम्हाला जर जास्त आंबट वाटली तर तुम्ही एखाद वेळेस धुवून घेऊ शकता. तर मी त्याला घोटून घेतलेलं आहे त्या भाजीला, आणि कणी पण छान शिजेल इतपत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता लगेच फोडणी करूयात. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, 1 पळीभर तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे. मोहरी जिरं तुडल्यानंतर मी इथे 1 मूठभर शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवले होते 1 तासभर, ते टाकून घेतलेले आहे. तर तुम्ही शेंगदाणे भिजून नक्की घाला या भाजीमध्ये, खूप चवदार अशी ही भाजी लागते. आणि त्याच्यामध्येच मी 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. तर कांदा पण याच्यामध्ये जास्त प्रमाणात घाला. आणि नंतर मी कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि लसूण 7-8 पाकळ्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत. सर्व जिन्नस जे आहेत का ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचे, त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे, कांदा छान भाजला पाहिजे. आणि इथे लाल तिखट घातलेलं आहे. तर मी इथे 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तर या भाजीला तिखटाचं पण थोडंसं प्रमाण जास्तीचंच घालावं लागतं. तर आता आपण जी भाजी घोटून घेतलेली आहे का ती घालून घ्यायची आहे. मी इथे पाव टीस्पून हळद पावडर सुद्धा घातलेली आहे. तर बघू शकता भाजी किती छान शिजलेली आहे, कणी पण त्याची छान शिजलेली आहे. आता ती भाजी घोटून घेतलेली आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने याला पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे. एकदम मस्त अशी चवीला एकदम भन्नाट अशी ही भाजी होते. आणि तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपल्याला याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा याला एकत्रित करून घेऊयात. आणि आपल्याला 1-2 मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून. तर मस्त असं अगोदर याला ढवळून घेऊयात, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि नंतर याला वाफ काढून घेऊयात. तर आता आपल्याला ही भाजी आपली छान शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला 1-2 मिनटंच याला वाफ काढून घ्यायची आहे. तर नंतर बघू शकता मस्त अशी ही भाजी तयार आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. मी मठ्ठा केलेला आहे. तर मस्त ही भन्नाट चवीची भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.